भाई काय दिसते यार. कोण? भाईचा ग्लो बघ. कोणाचा? नीट बघ ना भाई, कर्व्स बघ हिचे. अरे पण काय, कोणाबद्दल बोलतोयस? नीट बघ, मला तरी आधीपेक्षा पण बेटर वाटते. अरे पण काय बघू? अरे एशिया कपची ट्रॉफी. कुठे आहे ट्रॉफी? मला नाही दिसत आहे. एका भारतीयाच्या नजरेने बघशील ना तर दिसेल तुला. सो आतापर्यंतची क्रिकेटमधली सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल मॅच, सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल टुर्नामेंट फायनली संपली आहे. पाकिस्तानला आपण 3-0 हरवलं या टुर्नामेंटमध्ये मित्रा. आणि फायनल जी आपल्या नावावरतीच लिहिली होती, ती काल थोडी खोड्याचा प्रयत्न केला होता सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने. पण ठीक आहे. नाही पण ते लॉ ऑफ एव्हरेजेस जो म्हणतात तो कधी ना कधी येणारच होता गेम मध्ये, आणि तो काल आला. आणि अशी मॅच झाली ते बेटर आहे वर्ल्ड कपच्या हिशोबाने, कारण अगदीच आपण फ्लॉलेस खेळतो असं आपल्याला वाटत असतं, तर मग कदाचित नंतर अजून घुसले असते. येस, राईट राईट. पण तेच, पण अभिषेक शर्माचे थोडे ते मीम्स पण येत होते की भाई फायनलला अभिषेक शर्मा खेळू द्या. एवढे पूर्ण टुर्नामेंट चांगला खेळ, कारण त्याचं नाव पण शर्मा आहे ना, त्यामुळे फायनलला येऊन हगणं जरा. पण मग समोर गिल असताना तो त्याला कॉम्पिटिशन देत होता. गिलचे स्टॅट्स ज्या पद्धतीने बाहेर आलेत की गिल ऑलमोस्ट एकही फायनल चांगली खेळलेला नाही. नॉकआउट कोणतीच चांगली नाही, IPL फक्त चांगली खेळलाय. हा ठीक आहे. सो ते आहेच की लॉ ऑफ एव्हरेजेस येणारच होता आणि तो आलाच काल. पण तिलक वर्माने आपल्याला सावरलं मित्र. खरंय, ऑपरेशन तिलक काल त्याने ऑपरेट केलेलं आहे, पाकिस्तान मारलाय भाई. खरंय, तो आणि संजू सॅमसन दोघांनी मिळून जी इनिंग आपली स्टेडी केली होती. मग इंडियाचे एका पॉइंटला 20ला 3 विकेट्स होते आणि तिकडनं त्या दोघांनी एक 50 रनची पार्टनरशिप टाकली माझ्या मते. त्यांनी 50ची पार्टनरशिप टाकली आणि तिकडे थोडी इंडिया तरली माझ्या मते. सो त्या दोघांच्या बॅटिंग बद्दल काय वाटतं? आणि पाकिस्तानचा ऑब्व्हियसली खूप मोठा हात होता. पाकिस्तानची फिल्डिंग काल त्यांनी जी इम्पॉर्टंट कॅच ड्रॉप केली आणि एक रनआउट सोडलाय, तिलकचा रनआउट आणि संजू सॅमसनची कॅच. पण आपली फिल्डिंग त्यांच्यापेक्षा वाईट. पण काल इंडियाने चांगली केली ना फिल्डिंग. मी ऐकलं आपण पाकिस्तानला तेवढा आपण हे नाही करत आहे, काय म्हणतात, भाव देत नाही होत. पण त्याच्या बॅटिंग बद्दल थोडंसं बोलूया आपण. जो काही त्यांचा कोलॅप्स झालाय, त्यांचं 113ला 1 विकेट होता. 113ला 1 होता. त्यांची 84ची ओपनिंगची पार्टनरशिप होती आणि फकर जमान खेळत होता. सो इंडियाची जी हिस्ट्री झालेली आहे फकर जमान सोबत थोडी फाटली होती. एक तर फायनल होती, त्यात तो खेळत होता आणि पाकिस्तानचा त्याच्यावरती पूर्ण त्याची बेट होती की फकर तो आहे ना. पण मग वरुण चक्रवर्तीचा इम्पॉर्टंट स्पेल आला, त्याने दोघांना आउट केलं. तो साहबजादा फरहान आणि साहबजादा फरहान, तो पण चांगली खेळला अख्खी टुर्नामेंट आणि स्पेशली इंडिया सोबत. आणि आपला फकर मॅचला पण त्याने 50 टाकली होती. ते गनवाला सेलिब्रेशन होतं, खरं तोच आहे. पण आता ऑफिशियली वाटत नाही का की शाहिद आफ्रिदीची आईची गाण वगैरे आपण त्या आधी बोलायचो आपल्या लहानपणापासून. सो आता ऑफिशियली माहिती ते रिमूव्ह झालेलं आहे आणि ती जागा आता हॅरिस रॉफने घेतली. आणि आता फक्त त्याला इंडियाची लोक नाही, तिकडची पण लोक शिवाय घालतात. म्हणजे तो जेन्युइनली इंडिया अगेन्स्ट मेजर हे राहिलेलं आहे, डिझास्टर राहिलेलं आहे. कोहली 23चा वर्ल्ड कप, 24ला ती T20ला कोहली त्याला 6 मारले. 22 की 21ला तो T20 वर्ल्ड कप 22चा होता. त्यानंतर 24च्या इव्हन T20 वर्ल्ड कपला त्याने बॉलिंग कुठे चांगली केली. बरोबर. आणि हे आपला वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी त्यात त्याला खेळलं की नाही ते पण मला आठवत नाही, पण तेच. सो हॅरिस ट्रॉफीने ती जागा घेतलेली आता. आणि काल पण तुला माहिती का, जेव्हा विकेट पडली माहिती कोणाची तरी पडली माहिती, सूर्याची का अभिषेक शर्माची विकेट पडली, काल त्याने तिकडनं पुन्हा ते एक सेलिब्रेशन केलं होतं. त्याने केलं होतं. अच्छा, त्याने स्वतः जेव्हा बोल्ड झाला, बुमराने बोल्ड काढलं तेव्हा बुमराने काय केलं बघितलं नाही वाटतं, ते झुप्पला केलं होतं. सो त्याने त्याचंच उत्तर दिलं माझ्या जे काय होतं. हर्षदीप सिंगचं गळत होतं. हर्षदीप सिंगने काय असं ते आदल्या मॅचला गेलेलं जेव्हा मॅच हरलेले त्यानंतर. सो इट वॉज मोर दॅन क्रिकेट माझ्या मते. ही अख्खी जी मॅच ट्रॉफी झाली ती इट वॉज मोर दॅन क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट सोडून बरंच काही घडलं आणि हॅरिस रॉफचं फक्त क्रिकेट सोडून जे काय घडलं ते घडलं. म्हणजे त्याचं ते होतं की शोषागिरी करू रातभर, क्रिकेट खेळू झाडभर, त्याचं काल ते चालू होतं पूर्ण. इव्हन ते सगळे पण मीम्स होते. तू जे तुम्हाला बोलला असतेस काय, अभ्यास केला शर्माचा, पेपर आला वर्माचा. मीम कल्चर जे काय चालू झालं या गोष्टीवरून, दे आर व्हेरी रिलेव्हंट. खूप रिलेव्हंट आहे पाकिस्तानी क्रिकेट पेक्षा पण. खरं. आणि ओव्हरऑल तू मॅच कडे बघशील तर ऍज अ फायनल चांगली झाली मॅच. दोन्ही टीम कडून चांगलं हे होतं, म्हणजे क्रिकेटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणतो मी, बाकी कोणत्याने, की जशी फायनल व्हायला हवी, थोडीशी टफ व्हायला हवी, ती झाली मॅच. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच, जसं की MS धोनी बोलतो, टेक द मॅच डीप. तसे काल शिवम दुबे आणि तिलक वर्मा मॅच घेऊन गेले डीप. आणि डीप मध्ये जाऊन एक रिंकू सिंग नावाचा प्लेअर होता, जो अख्खी टुर्नामेंट एकही बॉल खेळला नाही, त्याने विनिंग शॉट काल मारलेला.
एक बॉल खेळला त्याने बाय हे केलं होतं, काय म्हणतो ते करतात ना फॅन्टसाइज, नाही त्याला काय म्हणतात, मॅनिफेस्ट केलं होतं रिंकू गॉड्स प्लॅन बेबी. हा, तो रिंकू विन्स द मॅच त्याने असं लिहून ठेवलं होतं आणि रिंकूनेच काल ती तुझं काही विनिंग रन मारला. त्याचं नशीब तर चांगलं वाटतंय मला. मी ऐकलं की त्याने आता जे काही बंगले वगैरे त्याने बनवले होते त्याने सगळे विकलेत. तो म्हटलं मी परत गरीब होतो, मी झोपडे करून चांगला खेळतो. सो त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी विकलेली आहे, दान केलेली आहे. व्हेरी गुड, आम्हाला पण दान कर. असं असतं काय, गरीब असल्यावर चांगलं होतं. हा, पण नाही तू तर तू गरीब असतं, ठीक आहे. पण ट्रॉफी बद्दल जे काय घडलंय, एशिया कपची जी इमॅजिनरी ट्रॉफी काल इंडियाने घेतलेली आहे, जसं तुझ्या आयुष्यात गर्लफ्रेंड बद्दल आहे तसं इंडिया माझ्या ना. येस, तुझ्या. There are few people I can give you number of. ठीक आहे, संध्याकाळी काय करतोस आज? संध्याकाळी काय वे नाही मॅडम, मी जरा बाहेर चाललो. असो, सो काल ते जो अख्खा फियास्को घडला, तर तो आपला त्याचं नाव काय, नक्वी समथिंग, एहसान नक्वी का त्याचं नाव, सुलेमान नक्वी, माहिती त्याचं नाव काय, एसीसीचा चेअरमॅन. तर त्याचं जे काय नाव होतं नक्वी, त्याचं आडनाव एवढं मला शुअर आहे. सो पाकिस्तानचं सगळं झालं, ते सेरेमनी टाईप झालं. तर सलमान हर सलमान की जिंदगी में कभी शेख होता, हे पण एक मीम होतं. तर सलमान आगा त्यांचं सगळं झालं, ते ट्रॉफीवर त्यांचं जे काय रनरअप त्यांना दिलं, तर त्याने असं तो फेकून दिला, तो जो काही टायटल होता रनरअपचा फेकून दिला. आणि तो काही बोलला की नाही मला माहित नाही प्रेझेंटेशनला. सो ते झाल्यानंतर इंडियाला कॉल करत होते ट्रॉफीसाठी, पण आपली पोरं गेलीच नाही. अशी कॅन्डी क्रश खेळत होती व्हॉट्सअपवर, झोपलेला ग्राउंडवर आणि सो इंडियाने काल त्यांना फुल फाट्यावरती मारलं. दिस इज रिअल बॉयकॉट आय गेस. खरं, हे असंच केलं पाहिजे. आपण ट्रॉफीचं पण बॉयकॉट केली. हे असंच केलं पाहिजे. यांच्यावर मॅच न बघून वगैरे, ते काय ऍज सच तुम्ही काही साध्य नाही करतात मॅच न बघून. बॉम्ब टाका, नाही ते त्यांचं काम आहे. सो माझ्या मते या मॅचेस ज्या आहेत टुर्नामेंट मध्ये त्या व्हायलाच हव्यात, आणि त्यांना हरवा त्या मॅच मध्ये, त्यांची गांड जळवा. हिट देम वेअर इट हर्ट्स. ठीक आहे, तिने आणि माझ्या मते हे पूर्ण जे ऍटलिस्ट जे क्रिकेटिंग नेशन्स आहेत त्यांना हे लक्षात येईल की यांच्यामध्ये केवढं जास्त टेन्शन आहे, की आता हे क्रिकेट ग्राउंडवर सुद्धा दिसतंय. हा, मी आता पाकिस्तानची लायकी दिसते क्रिकेटिंग पर्स्पेक्टिव्हने, की ते लोक किती खाली आहेत आपल्या. माझ्या आईच्या टोन मध्ये गेलेला आता. काल माझी आई बेसिकली माईक हॅसन जेव्हा तिकडनं करत होतं, सांगत होतं की असा टाका बॉल वर्माला, तिलक वर्माला वगैरे, तेव्हा आई तिकडनं माईक हॅसनला शिया घालते. म्हटलं करतात कोचेस, तो चक दे इंडियाने बघितलं, विद्या लुक ॲट मी, तो सेम करत होता काल. पण कबीर खान आपला इंडियाचा होता. हो, तेव्हा पण कॉन्ट्रोवर्सी होती, त्याने शेवटचा गोल पाकिस्तानला जिंकवण्यासाठी नाही मारला वगैरे. असो, ठीक आहे, बघितलंय चक दे इंडिया बघितलं, आपण त्याची समरी नंतर देऊ. तर पण हा, इन जनरल तुला काय वाटतं, हे जे क्रिकेटचं, मी म्हणत नाही की राजकारण झालं, कारण 99 ला कारगिल वॉर झालं, आणि त्यानंतर म्हण 2008ला बॉम्बस्फोट झाले, हे सगळं झालं. सो त्यानंतर पण इंडिया पाकिस्तानच्या मॅचेस व्हायच्या. सचिन म्हण, धोनी म्हण, विराट म्हण, रोहित, नाही पण मला हे प्लेयर्स ज्या ते लोक आपल्याकडनं खेळलेत, आतापर्यंत कधी एवढं टेन्शन दिसलं नव्हतं. सो ह्यात तुला गंभीरचा किती मोठा हात वाटतो, काय याचं वाटतं बरोबर नाहीये? माझ्या मध्ये सरकार चेंज झालं त्यामुळे पण हे एवढं असू शकतं. एवढं वाईट वाटणं, तेव्हा वेगळं सरकार होतं, तेव्हा ऑब्व्हियसली तेव्हा पण सगळ्यांना त्याच लेवलला वाईट वाटलं असणार, जेव्हा जे आता पहलगाम नंतर वाटतंय वगैरे. पण आता ऍक्शन रिएक्शन आहे ती जास्त रिक्वायर्ड आहे आता. मला असं वाटतं की आणखी खूप अजून किती वर्ष तुम्ही गोष्टी सहन करणार आहात ना, त्यांच्यावर नाही खेळू वगैरे, हे तर वर्षानुवर्ष चालूच आहे. आणि बायलॅटरल तर आपण बंद केल्या आहेत. बरोबर, त्यामुळे हे एक स्टेप पुढे गेलोय आता आपण, की त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायची. कॉन्फरन्सला पण एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली, जेव्हा सूर्यकुमार यादवला विचारलं या अख्ख्या प्रकारावरती की तू जे काही क्रिकेटमध्ये सियासत किंवा पॉलिटिक्स जे काय, सियासत हा शब्द आलाय म्हणजे, तेव्हा आम्हाला कळलं की हा पाकिस्तानचा रिपोर्टर आहे. नाही बाबा, माहित नाही बाबा, आम्हाला माहित नाही कुठला. सो ते जे काय झालं, सो त्यावरती सूर्याने पण बोलणं अवॉइड केलं. इट वॉज लाईक नो कमेंट्स, ते होतं. पण माहित नाही, तर मला वाटतं की एकतर तुम्ही आता हा अख्खा एजेंडा ठरवला, तर तुम्ही किती काळ हा मेंटेन करणार आहात, किंवा ह्याचा एक मेल्टिंग पॉईंट काय असेल मला कळत नाही. म्हणजे समज आता इंडिया वर्ल्ड कप जिंकली आणि ट्रॉफी द्यायला पुन्हा पाकिस्तानचं नकवीचं नाव का नाही आठवत, बट आय एम डॅम शुअर की हे असं घडणार नाही की इंडिया ट्रॉफी जिंकणार. मोहसिन नकवी. अच्छा, तर काय इंडिया ट्रॉफी जिंकणार नाही. इंडिया ट्रॉफी जिंकेल, पण ट्रॉफी द्यायला पाकिस्तानचा कोणी माणूस असेल असं मला वाटत नाही. खरं. आणि टॉसच्या वेळी पण खूप इंटरेस्टिंग किस्से घडलेत काल. टॉसच्या वेळी प्रत्येक कॅप्टन बरोबर बोलायला वेगवेगळा माणूस होता. इंडिया बरोबर रवी शास्त्री बोलतोय आणि पाकिस्तान बरोबर कोण होतं विसरलो मी, वकार युनिस होता. सो हे खूप नवीन गोष्टी बघायला मिळाल्या आपल्याला या टुर्नामेंटमध्ये.
आणि बाकी तुला आतापर्यंत असं होतं की क्रिकेट मधली ऍक्शन होती की क्रिकेट न खेळणं, ह्याच्या पुढे जाऊन प्लेयर्सने शेक हँड न करणं म्हणून एक्झॅक्टली, म्हणून तर मी जनरल उत्तरं देणं तपासप ह्या गोष्टींवरती, पॉलिटिकल उत्तरं देणं हे जे काय ना. सो इव्हन त्यांच्या ऍक्शन सगळ्या. आणि सूर्यकुमार यादव प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते पण बोलला की आम्हाला कोणी सांगितलं नाही, आमचा तिथे ग्राउंडवर घेतला गेलेला कॉल होता, विच इज मोर अप्रिशिएटिंग गोष्ट. पण तुला वाटत नाही का ह्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की मी इन जनरल जे प्रेशर आणि इन जनरल जे माहोल क्रिएट झाला होता, बघशील तर पहिल्या मॅचला लोकांनी बघितली पण नव्हती मॅच, फायनलला सगळ्यांचं देशप्रेम आलं, सगळे इंडिया फटाके फुटले आमच्या इथे, सगळे इंडिया पाकिस्तानवरती आले होते. सो ह्यामुळे वाटतं प्लेयर्स वरती एक्स्ट्रा प्रेशर आलं होतं काल, की जर काल चुकून इंडिया हरली असती, काल खूप घुसली असती इंडिया. राईट असू शकतं पण तेच आहे, इंडिया इज अ बेटर टीम दॅन पाकिस्तान, आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये इंडियाच कधीही पुढे असणार. फार क्वचित असं होईल की पाकिस्तान ती बाजी. पण तेच आहे, मला वाटतं की इन जनरल इंडियाने खूप असं कॉम्प्लिसंट नाही राहिलं पाहिजे, कारण कालही दिसलेलं आहे आपल्याला, इव्हन श्रीलंकेसोबत दिसलंय. श्रीलंकेची टीम जर एवढी आपल्याहून वीक आहे आपण असं म्हणतोय, तर त्यांनी 206 ऑलमोस्ट चेस केले आपल्या पुढे. बरोबर. सो आपण असं नाही राहू शकत की वी आर लेवलचा पार्ट. नाही असं नसणारच आहे असं. बरोबर. कारण क्रिकेट T20 एक तर तुला माहिती आहे वन साइडेड नसतं. बरोबर. मला वाटत नाही की असं प्लेयर्सच्या डोक्यात पण असेल की पाकिस्तान वीक टीम आहे वगैरे, हे टीम आहे, पण ओव्हर ऐकिनी वगैरे असं. पण कसं सांगू मी विषय विसरलो. तू ह्यावरती की प्लेयर्स वगैरे तेवढे कॉम्पिटिशन नसतील, तेवढे नसणार की अरे हे वीक प्लेअर आहेत, त्यांना पण माहिती आहे की त्यांची बॉलिंग चांगली असू शकते, आणि शाहीन आफ्रिदीने काल चांगलीच बॉलिंग टाकली तसं बघायला गेलं असं तू. पण ऍज अ टीम बघशील ना तर आपण त्यांच्यापेक्षा वरचढ आहोत. प्रेशर सिच्युएशन मध्ये इंडिया जास्त स्ट्रॉंग टीम आहे. करेक्ट आहे. आणि कालच्या मॅच मध्ये मला वाटतं की एका प्लेअरचा कमबॅक दिला आहे परत, बाबर आझम. आय थिंक पाकिस्तान विल नीड यू. आणि टेम्परामेंट वाईज मला वाटतं की इंडिया खूप उजवी आहे आपल्या दोन टीम मध्ये बघायला गेलं. पैसे पण जास्त आहेत ना आपल्याकडे, थोडे रिलॅक्स असतात लोक. ही मॅच हरलं तर काय थोडी फी कमी मिळेल त्यांना, ते मिळणारच नाही आपल्याला, मिळणारच आहे. पुढचा एशिया कप खेळू की नाही माहित नाही. सो त्यांचं आता वेलकम कसं होत आहे, दुबईमध्ये ना ते लोक कसं होतं, पाकिस्तानमध्ये घेतलं. टीव्ही पण फुटले असतील यार, तो विषय राहूनच गेला यावेळी. टीव्ही पण फुटले असतील आता, कारण आपल्या मोबाईल फुटतील, कारण आता लोक मोबाईलवरती मॅच बघतात, त्यांच्यातून ती टेक्नॉलॉजी आली नसेल असं मला वाटतं. सो टीव्हीच फुटतील असं मला आता वाटतंय. हा, आणि नाही मला तर मजा आली भाई मॅच बघायला काल, मी एन्जॉय केली प्रॉपर. काय नाही मॅच बघायला मजा आली, एन्जॉय केली. हा ऑब्व्हियसली हरवलं पाकिस्तानला भाई, मजा आली मला ते बघून. पाकिस्तानची गाण लागते, तुला नाही आली? ऑब्व्हियसली मला आली, पण माझं इन जनरल मॅच कडे असं होतं की आय शुड जस्ट ट्रीट इट एज अनदर मॅच, यु नो. हा मी पण तेच केलं, पण फायनल होती म्हणून फायनल होती इंडियाने एशिया कप. बाय द वे 41 वर्षात पहिल्यांदा इंडिया वर्सेस पाकिस्तान फायनल एशिया कपची. सो अजून एक हे होतं की पहिल्यांदाच आपण खेळतो आणि पहिल्यांदाच आपण त्यांना हरवलंय. येस, खरं. अजून काय हवंय? अजून काय हवंय? ट्रॉफी हवी होती पण ठीक आहे, आम्ही ती सोडली. दान केली, इमॅजिनरी ट्रॉफी इंडियाने पकडले जातात. पण कुठे घेऊन गेला ती ट्रॉफी? तो घेऊन गेला मोहसिन नकवी, तो दुबईवरनं घेऊन गेला ट्रॉफी. कुठे घेऊन गेला? पाकिस्तान. त्याने ट्रॉफी लिटरली चोरून घेतली, आमच्याकडेच पाहिजे आम्हाला. सो ते लोक ऑफिशियली बोलू शकतात की आम्हीच फायनल जिंकलो होतो, ट्रॉफी त्यांच्याकडेच आहे. सो या मॅचचं हे काय आपल्याकडे प्रूफ काय? आपण त्यांनी फोटोशूट केलाय दुबई मध्ये, बुर्ज खलिफाच्या खाली वगैरे ट्रॉफी सोबत वगैरे. खरंय. आणि तिथे मग नंतर बॉम्ब फुटला, सो ट्रॉफी मध्येच ठेवलेला असेल का ऍक्च्युली, तो गोल बॉम्ब आहे. हा नाही पण फायनली संपल्या हवं एशिया कप. ज्या काही बोरिंग मॅचेस चालू होत्या, नशीब सुपर फोर्सच्या मॅचेस आणि फायनल चांगली झाली, लंकेवाली मॅच चांगली झाली. येस, सुपर फोर्सच्या मॅचेस नशीब इंटरेस्टिंग, सगळ्याच इंटरेस्टिंग झाल्या माझ्या मते. हा, बांगलादेश श्रीलंकाची मॅच झाली ती पण चांगली झाली. पाकिस्तान बांगलादेश जी झाली ती पण चांगली झाली मॅच. पाकिस्तान जी मॅच जिंकली ती मॅच सुद्धा चांगली झाली. इव्हन आता इंडियाची फायनल सुद्धा चांगली झाली. पाकिस्तान श्रीलंका आठवत नाही मला, पाकिस्तानने हरवलं ना श्रीलंकेला. हो, श्रीलंका एकही मॅच नाही जिंकली माझ्या मते. सुपर फोर्स माहित नाही, तुम्ही सांगा मला कमेंट्स मध्ये. नाही जिंकली. तर आता मेन प्लेअर कालचा ज्यावर आपण बोललोय की नाही, तिलक वर्माच्या बॅटिंग मध्ये आपण बोललो. तर काल तिलक वर्माने विजयाचा तिलक लावलेला आहे इंडियाच्या. सो जे रोहित शर्मा बोललो आपण मी घरात घुसून मारला वगैरे, पण आपण ते होतं ना तेव्हा, नंतर कट केलं आपण, माहित नाही. तर तिलक वर्माने जी काल बॅटिंग केली, अच्छा ते कोहलीचं वगैरे सगळं बोलून झालं ना आपलं. सो ठीक आहे, तिलक वर्मा हॅज अ ब्राईट फ्युचर माझ्या मते. आणि तुला जे काही वाटत होतं की थोडं T20 मध्ये त्याचा प्रॉब्लेम होतोय वगैरे, तसं नाही आहे तिलक वर्माचा ना. नाही पण मला असं अजूनही, आता त्याने काल तर खरंच चांगली केली नाही. लिटरली मला काल कोहलीची आठवण आली. कोहलीच्या प्रकारे अशा मॅचेस घेऊन जायचं की तुला वाटायचं की कोणतरी एंडपर्यंत राहिला पाहिजे, ते कोहली करायचा, ते काल तिलक वर्मा. आणि त्याची स्टाईलच ती आहे. तो म्हणजे बघशील तर मुंबईमधनं खेळताना तो बऱ्याचदा अशा मॅचेस किंवा थोड्या हाय स्कोरिंग मॅचेस पण तो न्यायचा, पण तो क्रुशल मुवमेंट्स मध्ये
आउट व्हायचा. सो काल ते जसं काल गिल आणि अभिषेक शर्मा झाले. नाही पण त्यांनी मॅच नेली पण नाही ना कुठपर्यंत, त्यांनी मॅच पाकिस्तानकडे नेली होती असो. तर इव्हन त्याची बॅटिंग, दुबे आपला अंधेरीचा पोरगा, दुबेने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, तो त्याने उताराच्या पहिला 4 मारला होता ऑफला, ती ओव्हर त्यांची खूप गणली मॅच होती. हॅरिस रॉफची ती जी ओव्हर 17 रन आले, तिकडून मॅचचा अख्खा हे चेंज झाला, टोन चेंज झाला. नंतरची जी ओव्हर होती हॅरिस रॉफची ती त्याने बरी टाकलेली, पहिला बॉल जेव्हा त्याने ऑफच्या बाहेर टाकला आणि त्याने शेवटच्या बॉलला 6. येस, हा राईट. तो बॉल जर व्यवस्थित पडला असता तर कदाचित इंडियावर अजून प्रेशर आलं असतं, पण त्या सिक्सने दुबेच्या चिल केले मॅच एकदम, आणि प्रेशर सगळं त्यावेळी निघून गेलेलं ऑब्व्हियसली. आणि मग जेव्हा तुझ्याकडे विकेट्स असतात आणि T20 मॅच तू शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जातो, तेव्हा ऑलमोस्ट ती बॅटिंग साईड कडेच असते मॅच नेहमी. खरं, एक्सेप्ट ती चेन्नई आणि मुंबईची मॅच, आणि मुंबई चेन्नईला हरवते. हा ठीक आहे, पण पाकिस्तान आणि इंडिया काय ब्लँक झाला. तर काय धोनीची जर्सी घालून बसला भाऊ, माझी जर्सी धुवायला होती त्यामुळे मी चेन्नई फॅन आहे. मी क्रिकेट फॅन आहे असो. तर तिलक सोबत संजू पण चांगला केलेला आहे. सो संजूच्या जागेची जरा भीती होती, थोडी अपेक्षा होती की त्याने थोडी न्यावी मॅच डीपमध्ये, पण ठीक आहे, छोट्या छोट्या इनिंग्स आल्या. संजूची एक इनिंग आली, नंतर शिवम दुबेची एक इनिंग आली, आणि त्यानंतर रिंकूची एक बॉलची इनिंग आली. ती खूप महत्वाची होती. आणि सो सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलंय, सूर्यकुमार यादव सोडता या टुर्नामेंटमध्ये बॅटिंगच्या याने म्हणतोय मी. कॅप्टनशिप त्याने पण चांगलीच केली, त्याने प्रेसमध्ये कॉमेडी पण छान केली, चांगली केली. त्याला विचारलं की काय झालं इंडिया, अभिषेक शर्माला घेऊन बसला होता इंडिया, सूर्यकुमारला विचारलं की इंडियाने सगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली. तो बोलला की हा, इंडियाने बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये आणि फिल्डिंगमध्ये, असं तो बोलला. ही हॅज अ गुड टायमिंग. पृथ्वी शॉ नंतर मला तो चांगला ऍक्टर वाटतो इंडियातला. पृथ्वी शॉ पण बॅटिंगची ऍक्टिंगच करत असं वाटतं मला कधी कधी आता. नाही, हेटर अभिषेक शर्मा आणि गिल ज्या अंडर-19 टीम मधनं बाहेर आलेत ना, त्याचा कॅप्टन पृथ्वी शॉ होता. आता कुठे? आणि सगळ्यात मोठी लाईमलाईट पृथ्वी शॉ कडे. आता कुठे? असो, आता कुठे? तो कुठल्या तरी मुलीसोबत सध्या बर्थडे सेलिब्रेट करत फिरतो. कधीतरी त्याला बोलवावं लागेल आपल्याला, तो पण मराठीत बोलू शकतो. साई बाबा, साई, तो बाबा तुला मार घ्यायचा, तो साईबाबांचा फॅन आहे बाबा. ठीक आहे, मी पण आहे. आणि इंडियाच्या बॉलिंग कडे पण येऊया थोडं आपण, की कुलदीपने थ्रू आउट द टुर्नामेंट खूप चांगली बॉलिंग केली. आय गेस त्याने 2 की 3 वेळा 4 विकेट्स घेतले, आणि त्याचा गुगली अनप्लेबल काल पण त्याने जो टाकला, शाहीन अफरीदीला, तो ब्रिलियंट बॉल होता. हा, ऑब्व्हियसली LBW जेव्हा आउट झाला त्याने पण काल 30 रन देऊन 2 विकेट्स काढल्या. बरोबर. आणि त्याच्या तू आधीच्या बॉलिंग बद्दल, थ्रू आउट द टुर्नामेंट त्याने चांगली बॉलिंग केली. 2 की 3 वेळा त्याने 4, त्याला मॅन ऑफ द टुर्नामेंट मिळायला हवं होतं. हा, किंवा ते शेअर पण करता आलं असतं अभिषेक शर्मा आणि कुलदीप मध्ये, आणि कुलदीपने फायनलला पण परफॉर्म केलं, त्यामुळे ते थोडा वरचढ झाला. पण तेच आहे, आता क्रिकेट इज अ बॅट्समन्स गेम ना. खरं. सो काल इव्हन बुमराने नंतर थोडा त्याचा फॉर्म त्याला मिळाला T20 मध्ये. त्याने कालही चांगली बॉलिंग केली होती. त्याने काहीतरी 25 रन देऊन 2 विकेट काढले. 2 विकेट सगळ्यांनी 2 विकेट, आणि ह्यांनी 4 विकेट काढल्या, असं झालं. इव्हन वरुणने क्रुशल विकेट. येस, हा, फरहान आणि त्याच्या वरुणची मिस्ट्री अजून कोणाला सॉल्व्ह नाही करता आली मित्रांनो. खरं. आणि अजून कोणी बॉलिंग चांगलं, कुलदीप बद्दल बरोबर, कुलदीप बद्दल थोडं आपण जास्त बोललं पाहिजे असं मला वाटतं, की कारण त्याचं जे काही ड्यू क्रेडिट असतं ते त्याला कधीच नाही मिळत असं वाटतं. आणि युजवेंद्र चहल सोबत त्याने बराच काळ बॉलिंग केली, जेव्हा दोन्ही बिचारा चहल खरं पर्सनल प्रोफेशनल सगळीकडेच वाट लागली रे त्याची. खरं. कसं तुझं कसं चालू आहे आजकाल? राईज अँड फॉल चालू आहे. तर त्या दोघांची जी काही जोडी होती, तर त्यात तुला असं नेहमी लक्षात असेल तर चहल थोडा वर असायचा, नॉट इन टर्म्स ऑफ बॉलिंग, लिडरशिप चहलकडे होती, कारण चहल जास्त डोक्याने पण चांगला होता. सो कुलदीपने प्रॉपर खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे तो आधी खूपच एक्सेप्शनल होता, मग त्याला जेव्हा मोईन अलीने फोडला, त्याचे 4 6 मारले, मग त्याला KKR ने ड्रॉप केला थोडं, त्याला मध्ये त्याला इंडियाने पण त्याला KKR मध्ये त्याला आठवतं ना, तो रडलेला त्याच मोईन अलीच्याच मॅच नंतर. सो त्याने अख्खा तो प्रवासाचा खूप चांगला केलेला आहे. त्याचा फक्त क्रिकेट बद्दल नव्हतं, तो मेंटली थोडासा वीक वाटायचा मला आधी. बरोबर. सो तिथपासून ते त्याला रोहित प्रेशर घेण्याच्या स्पीड वाढव. सो त्याने खूप मेहनत घेतली माझ्यामध्ये, आणि आता तो इंडियाचा फ्रंटलाईन स्पिनर आहे. बरोबर. मी किती वरुण चक्रवर्तीची मिस्ट्री वगैरे म्हटलीस तरी तू कुलदीपला ह्या टीम मधनं बाहेर नाही काढू. आता तू नाही काढू शकत. आता त्याला बॅटिंग पण येते बरी. वरुणला पण नाही काढणार आहे आता, कारण की त्याला नाही पकडत, आणि लिमिटेड मध्ये त्यांची गरज आहे. वरुणची दोघांची ब्लॉक करतो इनिंग, आणि कुलदीपला विकेट काढून देतो पुढे बॉल टाकून. चांगली कॉम्बिनेशन. येस. ओव्हरऑल काल हार्दिक पांड्या का नव्हता? मला इंजरी झाली त्याला. काय झालं? आणि शिवम दुबेने काल वरनं बॉलिंग केली. शिवम दुबेच्या बॉलिंग बद्दल बोलणं, हार्दिक पांड्याला काय झालं? लोअर बॅक इश्यूज. पुन्हा
काय करतो शिवम दुबे करके गया, जे हार्दिक पांड्याने नाही केलं नव्हतं त्यामुळे. शिवम दुबेने काल पहिली ओव्हर टाकली आहे. हो, त्याने काल 2 ओव्हर टाकलं ना वरनं. आणि नवीन बॉलर मिळाला आपल्याला असं बोलू शकतो आपण, की जे बुमराह करायचा ते आता शिवम दुबे करतोय. आणि जो विश्वास आपण हार्दिक पांड्यावर ठेवला तो दुबेवरती ठेवायला हवा. ऑब्व्हियसली दोघांच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक आहे, पण विदिन टाइम थोडा पेसचा पण फरक आहे. हार्दिक पांड्या 135 140च्या आसपास टाकू शकतो. व्हेरिएशन जास्त आहे हार्दिक पांड्या, नकल बॉल त्याकडे, नकल बॉल खूप डिफिकल्ट असतो तो. हा राईट. आणि शिवम दुबेकडे पेस नाहीये तेवढा, ते 125 वगैरे टाकतो तो. खरं, तो पण एक फरक असेल की, पण ते आता थोडा कॉन्फिडन्स. पर्सनॅलिटी हार्दिक पांड्याकडे ती पर्सनॅलिटी कोणाकडेच नाही जगात. जो कॉन्फिडन्स कोहलीकडे नसायचा बॅटिंगच्या, तो हार्दिक पांड्याकडे. ती जी मॅच आहे T20 वर्ल्ड कपची, ती हार्दिक पांड्याने जास्त कॉन्फिडन्स दिला त्याला बॅटिंग करताना. बरोबर. आणि आय गेस आता शिवम दुबेने पण आपलं स्थान पक्क केलंय. होपफुली त्याला आता नाही काढणार, कारण की बॅटिंग पण तो बरी करतोय. तो बॉलिंग मध्ये कॉन्ट्रीब्युट फिल्डिंग त्याची जरा वाईट आहे. नाही, त्याला भेटू आपण, अंधेरीला भेटू, थोडी प्रॅक्टिस करून घेऊ. हा, आणि ओव्हरऑल इंडियासाठी चांगली टुर्नामेंट होती आय गेस. आणि चांगली असणारच्या मनाने जरा बरं प्रिपरेशन होतं. थोडी इंडियाला टीम त्यांची मिळेल असं मला वाटतं, क्लिअर होईल. ऑब्व्हियसली बरेच अनफॉर्च्युनेट लोक बाहेर बसली आहेत. अनफॉर्च्युनेट त्यांनी बाहेर बसणं, जसं की रियान परागने चांगला परफॉर्म करून तो बाहेर बसला. पण ठीक आहे, त्याला बाहेरच बसवा. अरे आसाम इंडियाचाच पार्ट आहे रे. असो, नितीश कुमार रेड्डी बाहेर आहे. अजून कोण बाहेर? श्रेयस अय्यर बाहेर आहे मेन. आणि त्या ट्रॉफी पण जिंकलो. आता अय्यरचं जरा कठीणच दिसतं. आणि सॅमसनला बाहेर काढायचा प्लॅन चाललाय. यू नेव्हर नो पुढे काय होतं. आणि अजून काय वाटतं तुला एशिया कप बद्दल, कालच्या मॅच बद्दल? काय नाही वाटलं मला अजून. मॅच बघायला मजा आली, छान मॅच झाली, गंमत आली मॅच बघायला, बस बाकी काय नाही. ठीक आहे. सो तुम्हाला काय वाटतंय कालच्या मॅच बद्दल? कालचा जो काही फियास्को घडला, काल जो काही इंडियाने स्टँड घेतला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्ही ऑब्व्हियसली त्याच्या साईडने आहोत आम्ही, की ठीक आहे, इट्स रिएक्शन टू व्हॉट एव्हर हॅपन्ड इन. हा तुमचा पहलगाम स्टँड आहे. आणि तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट्स मध्ये. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.